लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे आणि अपडेट आहे मंत्रिमंडळाच्या बैठकी संदर्भात। बघा, लाडकी बहीण योजनेसाठी जो जुलैचा 25वा हप्ता जो वितरित करायचा आहे त्यासाठी जो निधी लागणार आहे, म्हणजे जे पैसे लागणार आहेत हप्ता वितरित करण्यासंदर्भात, तर त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या निधी संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक अजूनही झालेली नाही, त्याच्यामध्ये अजूनही निर्णय झालेला नाही। ही बाब सर्वात महत्त्वाची आता पुढे येत आहे, म्हणजे अजूनही निधी संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्यासंदर्भात किंवा ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात किंवा 2 हप्ते एकत्रित मिळण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। मग आता तुम्ही म्हणाल की ही मंत्रिमंडळाची बैठक कधी होणार आहे, या संदर्भात काही माहिती आहे का? तर त्या संदर्भात पण तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये खात्रीलायक माहिती सांगतोय। बघा, मंत्रिमंडळाची बैठक जी आहे मंगळवारी होणार आहे 11 ऑगस्टला। आता याच्यावरून तुम्हाला हे तर क्लिअर झालं असेल की 11 ऑगस्टपर्यंत तरी आपल्याला हप्ता वितरित होण्याची शक्यता आता नाही। ही बाब पण सर्वांनी क्लिअर करा, कारण अशा प्रकारची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते। बघा, 11 ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही, मंत्रिमंडळाची बैठक होईल मंगळवारी। त्या बैठकीमध्ये निधी आपल्याला जो लागणारा जे म्हणजे पैसे आहेत आपल्या लाडकी बहीण योजनेच्या वितरणाचे जुलैच्या संदर्भात किंवा दोन्ही हप्ते एकत्रित देतात की काय, त्या सर्व गोष्टींच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो निर्णय होणार असतो। पण मात्र बैठकच झाली नाही, तर त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एकूण किती हप्ते द्यायचे, किती निधी वितरित करायचा या संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही, त्यामुळे तो निर्णय होऊ शकतो। म्हणजे उदाहरणासाठी सांगतो आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंगळवारी 11 ऑगस्टला ही महत्त्वाची बाब आहे। बघा, 11 ऑगस्टला मंगळवारी की त्यामध्ये ठरवले जाणार की एकूण 3000 रुपये रक्षाबंधनानिमित्त द्यायचे का फक्त आणि फक्त जुलैचाच हप्ता द्यायचा। ही बाब जी आहे आपल्याला 11 तारखेला ऑगस्ट महिन्याच्या 11 तारखेला येणाऱ्या मंगळवारी आपल्याला क्लिअर कट होणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। त्यामुळे ही अपडेट छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, त्यामुळे यामधल्या दिवसामध्ये जर इतर कोणतीही अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर खात्रीलायक पद्धतीने पाहायला मिळेल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता। पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझी राज्य शासनाला विनंती आहे की 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घ्यावा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।